नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स क्लास बाय एन.एस या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला, सर्वांचं स्वागत आहे. ऑनलाईन असलेल्या विद्यार्थ्यांचं पण मनपूर्वक स्वागत आहे. बघा की आज आपण जे गुरुत्वाकर्षण हा चॅप्टर आपण शिकवत होतो, ते 10वी विज्ञान व तंत्रज्ञान याचा एक पहिला भाग 1 चा गुरुत्वाकर्षण आपण पाहत होतो. त्याचे काही प्रॉब्लेम पाहिले होते, प्राथमिक माहिती सुद्धा आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिली होती. याच्यामध्ये या जे गुरुत्वाकर्षण आहे त्याच्यामधले प्रॉब्लेम जे की 100% बोर्डच्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि विचारले जातात, तेच प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत. सर्वांचं स्वागत आहे. चला तर सुरू करू की काही आपण प्रॉब्लेम बघितला होता. ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये महेंद्र व विराट यांचे वस्तुमान दिले होते आणि एकमेकापासून 1 मीटर वरती अंतरावरती उभे होते. तर त्यांच्यामधलं गुरुत्वीय बल आपल्याला काढायचं सांगितलं होतं. ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये त्यांच्यातलं गुरुत्वीय बल आपण काढलेला आहे. अगोदरचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, ते व्हिडिओ सुद्धा महत्वाचा आहे. तो प्रश्न सुद्धा तुम्हाला बोर्डच्या परीक्षेमध्ये नक्की विचारला जाऊ शकतो. सर्वांचं स्वागत आहे. चला तर सोप्या भाषेमध्ये आपण या ठिकाणी आपलं हे गणित या ठिकाणी समजून घेणार आहोत. बघा की हे एक महत्वाचं गणित आहे. पेज क्रमांक 12 वरती विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 याच्यामधलं पेज क्रमांक 12 वरचं जे गणित आहे ते आपल्याला साध्या सोप्या ट्रिक मध्ये या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. बघा काय गणित सांगितलेलं आहे. एक 3 केजी वस्तुमानाचा लोहगोल. काय? एक 3 केजी 3 किलोचा एक लोहगोल. किती? 3 किलोचा एक लोहगोल 125 मीटर उंचीवरून खाली पडला. किती? 125 मीटर उंचीवरून तो धपकून असा काय झाला? खाली पडला. धपकून खाली पडला आणि खाली पडल्याच्या नंतर जी चे मूल्य आपल्याला दिलेले आहे. जी बरोबर किती दिलेला आहे? जी बरोबर 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर असे धरून खालील राशींचे मूल्य काढा असं विचारलेलं आहे. 3 राशी दिलेल्या आहेत. तिन्ही राशींचे आपल्याला काय करायचे? मूल्य काढायचे आहेत. त्यांच्या किमती आपल्याला शोधून काढायच्या आहेत. बघा पहिला आपल्याला दिलेला आहे की जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी, त्याला जमिनीपर्यंत लागण्यासाठी किती कालावधी लागला तो आपल्याला या ठिकाणी शोधून काढायचा आहे. तो पण आपण सोप्या सरळ भाषेमध्ये या ठिकाणी काढणार आहोत. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे, जमिनीपर्यंत पोहोचताना लागलेला वेग, किती त्याला वेग लागला, किती वेगामध्ये तो खाली आला, हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि तिसरा क म्हणून दिलेला आहे, अर्ध्या वेळेस लागलेली त्याची उंची, अर्ध्या वेळेस असलेली त्याची उंची, हे पण आपल्याला तिन्ही पण या ठिकाणी काढायचे आहेत. त्याच्यानुसार बघा तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी सूत्र आहे न्यूटनच्या दुसऱ्या समीकरण जे आहे न्यूटनचं दुसरं समीकरण, त्याच्यानुसार S = ut + 1/2 AT चा वर्ग. याच्यानुसार आपल्याला तुम्हाला आता दिसत असेल स्क्रीनवरती, दिसायले ना स्क्रीनवरती सगळ्यांना. आता आपल्याला पुस्तकामध्ये बघा, तुम्ही पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेला आहे, दिलेली माहिती आहे. दिलेली माहिती काय आहे बघा, कोणाकोणाच्या किमती दिलेल्या आहेत. दिलेली माहितीमध्ये लोहगोलाचे वस्तुमान किती? 3 किलोचा गोळा. किती किलोचा आहे? 3 किलोचा गोळा. त्याच्यानंतर त्यानं कापलेलं एकूण अंतर S बरोबर किती आहे? 125 मीटर. त्याच्यानंतर आरंभीचा वेग U बरोबर 0 आणि 0 आहे. त्याचं त्वरण ए त्वरण कशाने दाखवतो? G न. कोणतं G? स्मॉल G न दाखवतो. जे कॅपिटल G असते गुरुत्वीय बल असते ते पृथ्वीचं, G जे आहे स्मॉल ते आहे त्वरण. त्वरण किती आहे? 10 मीटर पर सेकंद. बघा दिलेली माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आपल्याला या सूत्रामध्ये काय करायचंय, जे काही दिलेलं आहे दिलेलं व्यवस्थित आपल्याला सूत्रामध्ये मांडून घ्यायचंय. बघा S दिलेला आहे, किती आहे? S बरोबर 125. त्याच्यानंतर U बरोबर किती आहे? 0. त्याच्यानंतर T पण आपल्याला काढायचा आहे. त्याच्यानंतर 1/2. त्याच्यानंतर किती? A ची किंमत दिलेली आहे. A किती दिलेला आहे? त्वरण किती दिलेला आहे? 10 दिलेला आहे त्वरण. 10 गुणिले T चा वर्ग. बघा T चा वर्ग या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे.
आता कसं होईल बघा. आता हे जे 2 आहेत, 2 न 10 ला भाग गेला, 2 न 10 ला भागितल्याच्या नंतर 2 न काय 10 ला भागल्याच्या नंतर किती येतं? इथं झाले 5. बरोबर आहे, 5 झालं. किती झालं हे? 5. आता हे जे 5 आहेत, 5 उत्तर आलेलं, 5 जे काय आहे हे 5 इकडे येणार. इकडे आल्याच्या नंतर 125 ला ज्यावेळेस 5 ने आपण भागूत त्यावेळेस आपल्या कशाची किंमत भेटेल? आपल्याला टी चा वर्ग भेटेल. टी चा वर्ग भेटल्याच्या नंतर आपल्याला त्याची किंमत काढता येते. टी चा वर्ग जर भेटला तर टी ची किंमत आपल्याला बरोबर काढता येते. बघा, ज्यावेळेस ह्या 5 ने 125 ला भागल्याच्या नंतर किती येते? भागून बघा. 125 भागिले 5, 5 1 5, 5 दोन्ही 10. किती आले? 2 25, 5 5 25. किती उत्तर आलं? टी चा वर्ग बरोबर किती आलं? 25. मग टी चा वर्ग जर 25 येत असेल तर टी किती आहे? म्हणजे टी आले, टी बरोबर 5. म्हणजे टी बरोबर किती आलं? 5. म्हणजे लोहगोल 5 सेकंदापर्यंत 5 सेकंदात जमिनीपर्यंत पोहोचला. आता याचा आपण काढलेला आहे. आता किती सेकंदामध्ये लोहगोल जमिनीपर्यंत पोहोचला? 5 सेकंदामध्ये तो काय पोहोचला? 5 सेकंदामध्ये तो जमिनीपर्यंत पोहोचला.